उलट मला वाटते केंद्र आणि राज्य याचा समन्वय साधण्यासाठी काही गोष्टी आपल्याला समोर पुढाकार घेतला पाहिजे। मुख्यमंत्री महोदय असेल ह्या गोष्टी तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिलं पाहिजे। परिवहन म्हणून तुम्ही सुद्धा एक आढावा घेतला पाहिजे का किती रेल्वे प्रकल्प बंद आहे, एकूण रेल्वे प्रकल्प बंद मध्ये कोणते महत्त्वाचे आहे त्याचे एबीसी करा आणि तशा पद्धतीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना द्या। मुख्यमंत्री त्या सगळ्या संदर्भात रेल्वे सोबत बैठक लावेन, मंत्र्यांसोबत काही ना काही मार्ग निघन, हा एक प्रयत्न केला पाहिजे। दुसरं तुम्ही उत्तरामध्ये काय म्हटलं का प्रकल्पाच्या अहवालाची सद्यस्थिती सादर करण्याबाबत मध्य रेल्वेस कळवण्यात होते, तथापि संदर्भातील अहवाल अद्यापर्यंत अप्राप्त आहे। ही प्रशासकीय बाब आहे, हे आपल्या स्तरावरची बाब आहे, याला कधी तुम्ही सांगणार, किती दिवस लावणार? म्हणजे 2016 पासून 17 पासून हा प्रकल्प अहवालच जर भेटत नसेल तर उद्या बैठकही आम्ही तिथं लावल्यानंतर आखरी उत्तर काय रेल्वे मंत्र्याचं का डीपीआर द्या, डीपीआर झाल्यावर आम्ही देऊ। म्हणजे तुमच्या स्तरावर उद्या परवा लगेच कोण तुमचा इथं अधिकारी आहे तो केंद्राचा आहे म्हणजे काही आमच्यापेक्षा मोठा आहे का? त्याला उचला, आणा उचलून आणि हे बैठक लावा। हे डीपीआर किती काळात तुम्ही देणार, किती वेळात देणार? आता हे सगळ्या प्रशासकीय बाबी पूर्ण करून राहिलेला जो गोष्ट आहे, तुम्ही आहे तुमच्या नावात प्रताप आहे, तो प्रताप तुम्ही इथं दाखवला तर आम्हाला वाटतं का आपने विदर्भ की लाज रखी आहे, ते लाज ठेवा लागन। आम्हाला काय सांगावं लागन तिथे? आम्हाला लोक विचारते का हो लक्षवेधीचं लावला मग झालं काय? आम्ही सांगतो प्रतापरावने उत्तर दिलं, ते उत्तरात थोडी जान पाहिजे, उसमें और ताकद देना चाहिए। म्हणजे डीपीआर कधी करणार? मंत्री महोदय, सभापती महोदय, माननीय बच्चू कडूंनीच सभागृहामध्ये सांगितलं की मुख्य उत्तर मला जे वाढीव खर्च आहे तो देण्याची तयारी ही राज्य शासनाने दर्शवली आहे, त्यामध्ये जान आहे, 1200 कोटी रुपयाची जान आहे आणि हे 1200 कोटी रुपये देण्याची अतिरिक्त 1200 कोटी रुपये देण्याची जबाबदारी जर राज्य सरकारने घेतलेली तर यापेक्षा अजून आपल्याला काय पाहिजे? त्यामुळे मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाठपुरावा ह्या प्रकल्पासंदर्भात चालू आहे। बच्चू भाऊ, आपल्यालाही कल्पना आहे, आता आपण युतीमधले आहोत, महायुतीचे आपण घटक आहोत आणि घटक म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर आणि ते करत असलेल्या पाठपुराव्यावर आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी जबाबदारीने सांगतो परिवहन मंत्री म्हणून ज्या वेळेस प्रताप सरनाईक परिवहन मंत्री म्हणून आपल्याला गरज लागेल त्याची प्रताप सरनाईक आपल्या बरोबर आहे। डीपीआर बनवण्याची जबाबदारी जी आहे ती राज्य शासनाची नसते, ती केंद्राची रेल्वे खात्याची असल्या कारणानं ते डीपीआर सुद्धा लवकरात लवकर कसा बनवला जाईल यासाठी संबंधित आपल्या अधिकाऱ्यांना मी त्यांच्याशी चर्चा करायला सांगतो। चला धन्यवाद। लक्षवेधी क्रमांक 8 पहिला तुम्ही तर